चला आता बोर्डकडे लक्ष द्या. WH वर्ड, WH वर्ड म्हणजे प्रश्न तयार करणे. आलं लक्षामध्ये? तर WH वर्ड पासून प्रश्न तयार होतो. जसं आपण मराठीमध्ये एखादा प्रश्न तयार केला तर मराठीमध्ये काय येणार? क येणार. आता तू कुठे चालला? तू काय करायला? तू केव्हा येणार आहेस? तुमच्या घरी कोण आले? क येतात की नाही? क येते. कोणताही प्रश्न तयार करा तुम्ही, मनातही तयार करून पहा, त्याच्यामध्ये क येणार म्हणजे येणार. तसं इंग्लिश मध्ये WH येणार म्हणजे येणार प्रश्न तयार करताना. तर हे पहा, WH80 व्हॉट म्हणजे काय. WHO हू म्हणजे कोण. WHEN वेन म्हणजे केव्हा. WHERE वेअर म्हणजे कुठे. WHOM हूम म्हणजे कोणाला. WHY वाय म्हणजे WHICH विच म्हणजे कोणता. WHOSE हुज म्हणजे कोणाचा. HOW हाऊ कसे. HOWMANY हाऊ मेनी किती. HOWMUCH हाऊ मेनी किती. हे दोन्ही सेम आहे, फक्त इथं मेनी आहे, इथे मच आहे. हाऊ मच, हाऊ मेनी म्हणजे किती. आता इकडे लक्ष द्या. मराठीमध्ये मी सुरुवातीला काय सांगितलं? काय येणार? आलंय का? आणि इंग्लिश मध्ये काय येणार म्हटलं होतं? WH. आणि मराठीमध्ये येणार क. मग हे नेहमी लक्षात ठेवायचं. जेव्हा WH आलं तेव्हा समजायचं हा क्वेश्चन आहे, आणि जेव्हा मराठी तर माहितच आहे तुम्हाला क येणार आहे. मग आलं लक्षामध्ये? WH वर्ड म्हणजे प्रश्न तयार करणे. आलं लक्षात? हे सगळं लिहून घ्या आणि पाठ करा.